नाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज। श्री काशीनाथ भगवान की जय। श्री संत काशीनाथ महाराज की जय। श्री संत मुंगसाजी महाराज की। देवी माँ भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पते। हर हर महादेव। मनाला आणि वाच्याला पवित्र करण्याकरता 2 मिनिटं देवी नाम संकीर्तन करायचं आहे। सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवतीचं मंगलमय नामचिंतन करायचं आहे। त्यानंतर कथेला सुरुवात। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय जय अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ। जय 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 अष्टभुजा तू शेरों वाली। सबकी दुख की हरने वाली। अष्टभुजा तू शेरों वाली। सबके दुख को हरने वाली। अष्टभुजा तू शेरों वाली। अष्टभुजा तू शेरों वाली। सबके दुख को हरने वाली। अष्टभुजा तू शेरों वाली। सबके दुख को हरने वाली। जय जय अम्बे जय जय अम्बे जय जय अम्बे जय माँ। जय 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 जगदम्बे माँ।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विदर्भ कन्या आई साहेब रुक्मिणी माता, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे ज्ञानराज, योगी यांचे योगीराज, साधकांचे मायबाप श्री ज्ञानोबाराय, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगतवंदनीय देवमान्य संत संतमान्य संत श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन ज्या पवित्र दरबारामध्ये आपण कथा श्रवण करत आहोत असे भगवान श्री काशी विश्वनाथ त्यांनाही वंदन, श्री संत काशीनाथ महाराज, श्री संत मुंगसाजी महाराज यांनाही वंदन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली कलाकार, गायक, वादक महाराज मंडळी यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात आणि कथेला उपस्थित सर्व श्रोतो, सज्जन, माता, भगिनी, पितृवर्ग, बाल, गोपाल आदी करून सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून चतुर्थ दिवसाच्या या सत्राला प्रारंभ करायचा आहे। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून, समस्त तरुण बांधवांच्या योगदानातून, साधू संतांच्या आशीर्वादातून आणि महाशिवरात्रीच्या या महापर्वानिमित्त होत असलेली हा सप्ताह आणि वारकरी तत्वप्रणालीप्रमाणे सकाळी काकडा भजन, त्यानंतर गाथा पारायण आणि दुपारच्या वेळेला श्री देवी भागवत कथा, रात्रीला संध्याकाळी हरिपट आणि रात्रीला हरिकीर्तन असा भरगच्च कार्यक्रमाची रेलचल आणि भगवतीच्या कथेचं चिंतन करत असताना आपण दुसऱ्या स्कंदाचा विचार या ठिकाणी करत होतो आणि दुसऱ्या स्कंदाचा विचार करत असताना थोडक्यामध्ये पांडवांचा इतिहास सांगितला आहे आणि पांडवांचा इतिहास सांगितल्यानंतर महाभारताचं महाभयानक अशा प्रकारचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सर्व कौरव सैन्य जे आहे आणि 100 कौरव जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मारले गेले, कारण भगवंतानी सर्व हे घडवून आणलेलं आहे। महाभारताचं युद्ध घडून आणण्याला कारणीभूत जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे। का? एका जनार्दनी भक्तांचे रक्षण स्वये नारायण करीतसे, स्वतःच्या भक्ताच्या रक्षणाकरिता भगवंताचं ब्रीदच आहे। परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृत्याम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। ज्या वेळेला धर्माची ग्लानी, धर्माला ग्लानी येते, साधू संतांचा छळ होतो आणि विनाशी लोक वाळतात, असुर लोक वाळतात। बाड ही अधम असुर अभिमानी। कोण्या वेळेला भगवान परमात्मा अवतार धारण करतात, भगवंताच्या अवताराचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन नेमकं कशा करताय तर जब जब हुई धर्म की हानी, बाड ही असुर अधम अभिमानी, तब तब प्रभू धरी विविध शरीरा। त्या वेळेला भक्ताचं रक्षण करण्याकरता, दृष्टांचा संहार करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता भगवान प्रामुख्याने या ठिकाणी अवतार धारण करतो। पण त्याहीमध्ये सर्वात मुख्य लक्षण जर कोणतं असेल तर ते भक्तांचं संरक्षण करणे। विनाशी लोकांचा संहार तर भगवान परमात्मा जागेहून करू शकते, वैकुंठातून करू शकत नाही। त्याला काय करायला लागते? तिथून सुदर्शन सोडलं का गेले इकडे दैत्य।
धर्माची संस्थापना तू जागेवरून करू शकतो. विनाशी लोकांचा संहार झाला का धर्म आपोआप वाढते. पण भक्त खरं कारण जर कोणतं असेल तर त्याला भक्तांच्या सोबत राहायला आवडते महाराज. भगवान परमात्म्याला आपल्या भक्तांच्या सोबत राहायला आवडते आणि त्याकरता तो भगवान परमात्मा या ठिकाणी अवतार धारण करतो. महाभारताच्या त्या कालावधीमध्ये भगवंताचे 5 पांडव ही भक्त आहेत आणि म्हणून भगवान परमात्मा द्वारकेला सोडून त्यांच्याकडे राहण्याकरता येतोय. द्वारकेचा राणा पांडवा घरी का? त्याचं कारणच एक आहे की तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांवर अतोनात प्रेम करतो. अतोनात स्वतःच्याही जीवाच्या पलीकडे जर त्या भगवंताचं प्रेम जर कोणावर असेल ते आपल्या भक्तांच्या ठिकाणी महाराज तो भक्तासाठी काहीही करतो. काहीही करतो. रात्री महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलंय नाही लाज धरीत. तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता लाज धरत नाही. एवढंच काही महाराज तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या घरी कोणतंही नीचातलं नीच काम करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी सर्वे काम करी न सांगता किंवा सर्व न सांगता करी सर्व काम. न सांगताही तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या घरी काम करत असतो. धावून या तयांचे कामे करी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे कामं करायला लागतो. का? त्याला भक्तांच्या सोबत राहणं आवडतं महाराज. त्यांना भक्ताच्या सोबत राहणं आवडतं म्हणून तो आपला वैकुंठ सोडतो. आपलं निजस्थान जे आहे ते निजस्थान सोडतो आणि संतांच्या घरी येऊन राहतो महाराज. ज्या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेढावला या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेढावला ज्या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन धन्य धन्य ते वैष्णव सदन. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. महाराज धन्य ते वैष्णवांचं सदन ज्या ठिकाणी तो भगवान परमात्मा राहतोय आणि राहून काय करतो. धावून या तयांचे कामे करी. त्यांच्या घरी कामं करतो. अर्जुनाची कामं काय केले. अर्जुनाची घोडी धुतली अनंते
संकट बहुते निवारिली. अर्जुनाच्या सोबत भगवान परमात्मा काय करतो? घोडे धुतो गोडे. इतकंच काय, तो त्या भगवान परमात्मा अर्जुनाचा सारथी होऊन जातो की अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पार्थाचे करीतो असे ज्ञानोबराय सांगतात की त्या भगवान परमात्माचं आपल्या भक्ताच्या ठिकाणी एवढं प्रेम आहे, अद्भुत प्रेम आहे की ज्या प्रेमाचं आपण वर्णन करू शकत नाही. त्या प्रेमाच्या जोरावर तो भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथावर सारथ्य करतो. महाराज प्रेम आहे. अर्जुनाच्या घोड्याचा खरारा करतो. अर्जुनाचे घोडे थकल्यानंतर त्याच्या घोड्याचा खरारा करतो भगवान परमात्मा. त्या घोड्यांच्या खाण्याची व्यवस्था करतो. त्याला ते हरभरे वगैरे मुरू घालून काय जे करायचं असते ते सर्व भगवान परमात्मा करतो. कारण थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याच्या ठिकाणी काय 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 नाही करतो भक्ताच्या घरी. महाराज त्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंत पण परमात्मा करतो. चोखोबाची बहीण झाला शरण वहिनी उघडादार हाका मारी. त्या ठिकाणी त्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंत पण काय करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचा काटा टोचला, तो काटा काय काढण्याचं काम करतो. तिच्या वेळेला तुकोबाराय भंडाऱ्यावर भामचंद्रावर आणि भजन करण्याकरता जात. ते कधी सांगून जात नव्हते म्हणे मी या डोंगरावर चाललो. पण कितीही शिव्या देणारी ही बाई असो, जी आवली आहे, जी जिजाई आहे, ही जिजाई तुकोबारायला कितीही शिवाय द्यायची, पण तुकोबारायांच्या शिवाय तिचा घास तोंडाच्या खाली उतरतच नव्हता. आधी तुकोबारायला जीव घालायचा आणि नंतर स्वतः काय उरेल ते खायचं. शिदोरी घ्यायची आणि तीनही डोंगर प्यालते घालायचे. कशा करता? माझा देव उपाशी राहू नये. माझा देव कोणाचं का भजन करीना, पण माझा देव मात्र उपाशी राहू नये. एवढी पतिव्रता जर कोण असेल तर ती जिजामाऊली आहे. महाराज जिजामाऊली तोंडानं फटकाळ होती हो, पण अंतकरणामध्ये प्रेम होतं तुकोबारायांच्या विषयी. ती जिजाबाई होती म्हणून जगाला तुकोबाराय भेटले. तिचा त्याग आहे. तुकोबाराय जर प्रपंचामध्ये गुंडले असते, पत्नी मुलं बाळ, तर आपल्याला कुठं तुकोबाराय भेटले असते ना आता कुठं पारायण करायला भेटलं असतं. महाराज ती जिजामाऊली आहे. त्या जिजामाऊलीचा त्याग आहे की जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर आजही आहेत. तुकोबाराय म्हणतील बरे झाले देवा बाईला कर्कशा, पण आपला काय अधिकार कर्कशा म्हणण्याचा. आता प्रपंच आहे, नवरा बायको आहे, भांडण होणारच. तिची कुरकुर व्हायचीच. तुकोबाराय कधी चटणी विचारलं नाही, कधी मीठ विचारलं नाही, कधी भाजी विचारली नाही, घरात काही आहे काय नाही आहे काय. मग त्या माऊलीची तीळ होणार नाही का, तळतळ व्हायची त्या माऊलीची, आणि त्यामुळे ती तुकोबारायला बोलायची. पण महाराज ती बोलत असताना तुकोबारायच्या विषयी तिच्या अंतकरणामध्ये प्रेम असायचं. 12 वाजले का तिनं भाकरी थापायच्या, भाकरी करायच्या, चटणी जे काय असेल ते घ्यायचं आणि जगद्गुरु तुकोबारायच्या शोधात जायचं. कोण्या डोंगरावर हे भजन करायला गेलं ते काही सांगून जात नव्हते. एक दिवस तिला भगवंताने स्वतः सांगितलं म्हणे बाई एवढे 3ही डोंगर पालथे घातल्यापेक्षा एका डोंगराबरोबर जावायचं आणि त्या डोंगराला कान लावायचा. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल त्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय भजन करायला गेले. काय भजनाचा प्रभाव होता. तुकोबाराय ज्या ठिकाणी भजन करायचे, ज्या डोंगरावर भजन करायचे, त्या ठिकाणची माती दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. हो विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आणि मग ते न्यायची. एक दिवस भंडाऱ्यावर जात असताना डोक्यावर ते सिदुरी आहे, हातामध्ये पाण्याचे कॅन आहे, आणि ते निघत असताना महाराज तर अवघड असा डोंगर. आज तरी पायऱ्या वगैरे आहेत काहीतरी वर जायला. त्या काळात काय होतं, आणि ते माऊली वर चढत आहे आणि वर चढता चढता तिच्या पायामध्ये काटा टोचला. काटा टोचल्यानंतर तिला दाह झाला, आग झाली. आणि आता काय करायचं, काटा पायामध्ये टोचलेला आहे, तिकडे वर आपला देव उपाशी आहे, डोक्यावर शिदुरी आहे, हातामध्ये पाणी आहे, काटा काढायचा कसा. ती जाग्यावर 2 मिनिटं अशी उभी राहिली. आता करायचं काय. इकडे जर शिदुरी डोक्यावर जे खाली ठेवतो, कॅन खाली ठेवतो, काटा काढतो तर वेळ लागते.
आणि तोपर्यंत माझ्या देवाला माझ्या तुकोबाऱ्याला भूक लागली असेल, काय करायचं आता? त्यावेळेला त्या परमात्म्याला काळजी पडली महाराज, आणि तो परमात्मा एका गुराख्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आला. आल्यानंतर तिच्याकडे काटा काढण्याकरता जातो. हिने विचारलं, काय नाव आहे तुझं? आता बोलायला फटकळच. तिनं त्या मुलांना सांगितलं, माझं नाव विठ्या आहे. विठ्या, हट, माझ्या अंगाला हात लावू नको. त्या विठ्यानं तर माझ्या घराचं सारं वाटोळं केलं. तो विठ्या माझा नवरा त्या विठ्यानं नादाला लावला, त्यामुळे आमच्या घराचं वाटोळं झालं. त्याचं लक्षच नाही मुळे. पण आता काय करावं? अहो तुमचा देव उपाशी आहे तिकडे, आणि काटा जर काढला नाही तर कसं व्हायचं? मी काटा काढतो. पुन्हा विचारलं, तुला काटा काढता येते? जिजामाऊलीने विचारलं, तुला काटा काढता येते का? तिने सांगितलं, काटा काय, भल्या भल्याचे काटे काढले. हिरण्यकश्यपूचा काटा काढला, कंसाचा काटा काढला, रावणाचा काटा काढला. हा काटा काय आहे त्यासमोर? असा काटा काढतो म्हणे जसं काही फूल. आणि महाराज तुकोबारायांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. भगवान परमात्म्याने असा आपल्या हातामध्ये घेऊन मांडीवर ठेवला. स्वतःच्या तोंडातला थुका त्या पायाला लावला. काय भाग्यवान असेल ती बाई की तो भगवान परमात्मा स्वतःच्या तोंडातला थुंका, त्या काटा काढताना थुंका लावतात ना, काटा दिसला पाहिजे म्हणून. आणि तो त्या ठिकाणी थुंका लावला, आणि थुंका लावल्यानंतर भगवंताने हळूच तिच्या पायातून अलगद तो काटा काढलाय महाराज. आणि काटा काढल्यानंतर ती माऊली वर गेली. म्हणजे काय, आपल्या भक्ताची बहुत संकटे निवारिली. आपल्या भक्तांच्या करता, जगद्गुरु तुकोबारायांच्या करता भगवान परमात्माने त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या पायातला काटा काढला. हो, काय तो भगवान परमात्मा असेल. किती 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 म्हणून सांगावे, किती भक्तांची त्यांनी कामे केली. त्या जनाबाईच्या घरी भगवान परमात्मा महाराज तिला जात्यावर दळण दळू लागायचा. तिच्यासोबत ते गौऱ्या वेचण्याकरता जायचा महाराज. का? जनाबाई अगदी लहानशी होती, अगदी लहान, अगदी 5 वर्षाची होती. आणि 5 वर्षापासून तिचं प्रेम जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी लागलं. महाराज भगवंताची भक्ती ही काही म्हातारपणी किंवा मधात कशी कामाला नसते येत. ते अगोदरपासून संस्कार पाहिजेत. भगवंताच्या भक्तीचे संस्कार महत्त्वाचे. त्या छोट्याशा जनाबाईवर भगवंताच्या भक्तीचे संस्कार आहे. कारण तिचे जे वडील आहेत दमा, ते सुद्धा पंढरपूरचे वारकरी आहेत. त्यांची कधी वारी चुकली नाही महाराज. आणि त्याच घरामध्ये भगवंताचे जे भक्त आहे अशाच ठिकाणी जन्माला येतात. सुचिनाम श्रीमताम गेहे, पवित्रते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. गंगाखेड नावाचं गाव, त्या ठिकाणी दमा नावाचा वारकरी राहायचा. अखंड पंढरीची वारी आहे. एकादशीचं व्रत आहे. त्यांचं सांगणंच आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईल अहर्निशी मुखी नाम. हा त्यांचा नियम. त्यांना एक मुलगी झाली. त्या मुलीवरही भगवंताच्या भक्तीचे संस्कार. कारण ज्या घरात जे पेरलं तेच उगलते ना. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल, वाईट पेरलं तर वाईट उगवेल. आंब्याची बी जर पेरली तर आंबाच उगलणार आहे ना, बाबुळी थोडी उगलणार आहे. आणि बाबुळी पेरली तर बाबुळीच उगलणार आहे. त्या प्रकारे संस्कारच भगवत भक्तीचे आहेत महाराज. घर व्यवस्थित असेल, संस्कारी असेल, तर त्या ठिकाणी होणारे बालक सुद्धा संस्कारी होत असतात. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. महाराज आई वडील, आईचं पुण्य असेल, होणारी संतती चारित्र्यवान जन्माला येते, चारित्र्यवान जन्माला येत असते. बापाचं पुण्य असेल, चतुर मुलगा, चतुर संतती जन्माला येते. वंशाचं पुण्य असेल, दानी जन्माला येत असतात. कर्णासारखे उदार अंतकरणाचे दानी जन्माला येतात. आणि ज्याचं स्वतःचं पुण्य आहे ते भाग्यवान म्हणून जन्माला येत असतात. त्या उलट विचार करा. दुष्लो मातृदोषेन, आईचं पाप असेल, वाईट संतती जन्माला येईल.
बापाचं पाप असेल मूर्ख संतती जन्माला येईल, वंशाचं पाप असेल दरिद्री संतती जन्माला येईल, आणि स्वतःचं पाप वंशाचं पाप असेल तर कंजूस संतती जन्माला येईल, आणि स्वतःचं पाप असेल तर दरिद्री जन्माला येत असतात. हे कारण आहे. याकरता संस्कार महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांना काही दिलं नाही तरी चालेल, त्यांच्याकरता संपत्ती नाही गोळा केली तरी चालेल, पण संस्काराची शिदोरी मात्र त्यांना द्यायला विसरू नका महाराज. संस्कार आजच्या काळामध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत. तुम्ही किती कमावलं त्यापेक्षा तुम्ही त्याला किती शिकवलं, किती संस्कार शिकवले हे महत्त्वाचं आहे. महाराज आपल्या मुलाबाळांना एवढं शिकवा, एवढं शिकवायचं, एवढं शिकवायचं, एवढं लायक करायचं की म्हातारपणामध्ये त्या मुलांनी मायबापाला नालायक समजू नये. एवढं संस्कारी करायचं आहे. आणि त्या जनाबाईच्या ठिकाणी लहानपणापासून भगवत भक्तीचे संस्कार आहेत. एक वेळेला आषाढीची वारी आली आणि आषाढीच्या वारीला जनाबाई म्हणते दमा जे आहेत ते पंढरीच्या वारीला निघाले. तिने हट्ट धरला, बाबा मी सुद्धा तुमच्यासोबत वारीला येते. अगं पायदळ जावं लागतं, तुझ्याकडून चालणं होणार नाही. बाबा मी चालेल बाबा, मी माझ्या देवाच्या दर्शनाकरता मी चालेल. आणि निघाले महाराज मजल करत पंढरी. आषाढीच्या दशमीला हाळाचा जो वारकरी असतो तो दशमीच्या दिवशी, आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी पंढरपूरला असलाच पाहिजे. जो हाळाचा वारकरी आहे, जो एकनिष्ठ वारकरी आहे, तो घरी कधीच राहणार नाही एक आषाढीला. म्हणजे मग घरी राहणारे वारकरी नसतात मला असं काहीच म्हणायचं नाही. पण जो निष्ठावंत आहे, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार असते त्यांचा. काही झालं शेत पेरला जावं अगर न जावो, शेतात फेर होवो अगर न, कारण पेरणीचे दिवस असतात. कधी कधी पेरणी झालेली असते, हितीत सोयाबीन आलेलं असते, मग त्या कालावधीमध्ये फेर चालू असतात, निधन चालू असते एकादशीच्या कालावधीमध्ये. पण तरी तो एवढं सर्व टाकून देतो आणि तो वारीला जात असतो. तो खरा वारकरी. महाराज वारकरी दशमीच्या दिवशी पंढरीला पोचले. दशमी झाली, एकादशी चंद्रभागेचं स्नान झालं, एकादशीचं दर्शन झालं, द्वादशी झाली, आणि निष्ठावंत वारकरी या पौर्णिमेपर्यंत पंढरीला क्षेत्रामध्ये राहतो. पौर्णिमेचा काला झाला आणि त्यांनी सांगितलं, अगं जने आता चालायचं की घरला. त्यांनी सांगितलं, बाबा आता मी घराला वगैरे कुठे येणार नाही, मी पंढरपुरातच राहते. अगं इथे कोण आहे तुला सांभाळणार? कोण सांभाळणार आहे म्हणजे काय? अरे तो जगाचा मालक आहे, ते माझी आई आहे, तो माझा बाप आहे. मग तोच खरे माझे मायबाप. इथं असताना मी गावामध्ये येऊन काय करू? बाप माझा दीनानाथ नाही का? माझं माहेर खऱ्या अर्थाने जर काय असेल तर ते पंढरपूर आहे. माझं माहेर पंढरपूर आहे. माझा बाप पांडुरंग परमात्मा आहे, माझी आई रुक्मिणी माता आहे, माझा भाऊ कुंडलिक आहे, माझी बहीण चंद्रभागा आहे, आणि हेच खऱ्या अर्थाने माझं माहेर आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरे चाटरी, आहे भीवरे चाटरी, आहे भीवरे चाटरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरे चाटरी, हो आहे भीवरे चाटरी, हो आहे भीवरे चाटरी. बाप आए, बाप आए, माझे विठ्ठला रखुमाई, माझे विठ्ठला रखुमाई, माझे विठ्ठला रखुमाई. माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी.
पंढरी आहे भीवरेसाठी आहे भीवरेसाठी आहे भीवरेसाठी हे माझं माहेर आहे भाऊ पुंडलिक मुनी जनाबाई म्हणते. तर नाईलाच झाला मुलगी राहतो म्हणते बाल हट्ट आहे एवढीशी छोटीशी मुलगी आणि त्या मुलीला तिच्या वडिलांनी पंढरपुरामध्ये सोडलं. जेने काय खाशील ग तू कुठे राहशील ग तू. बाबा तुम्ही काळजी करू नका परमात्मा माझा बाप आहे परमात्मा माझी माय आहे परमात्मा माझा भाऊ आहे परमात्मा माझी बहीण आहे तोच माझी काळजी घेणार. आणि राहिली महाराज पंढरपुरामध्ये महाद्वारामध्ये झोपायचं. देवाच्या पायावर जी तुळशी वाहली जाते ती खायची. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि नामदेवरायांच्या कीर्तन श्रवण करायचं. हा नित्य नियम झाला आता जीवनामधला. जे मिळेल भाकरी चटणी भाकरी जे काही मिळेल ते खायचं. असे अनेक दिवस निघून गेले पंढरपुरामध्ये आनंदामध्ये. जनाबाई छोटीशी जनाबाई आणि एक दिवस नामदेवरायाला रोज दिसायची कीर्तनामध्ये. एक दिवस नामदेवरायांनी विचारलं अगं कोण आहेस तू. सांगितलं महाराज मी जनी आहे जनी. अगं कुठे राहते तू. महाद्वारात राहते महाराज. काय करतेस ग. काही नाही महाराज तुमचं कीर्तन ऐकते पांडुरंगाचं दर्शन घेते आणि देवाच्या पायावर वाहलेली तुळशी वगैरे खाते. कोणी दिली चोच भाकर थोडीशी खाते. आमच्या घरी राहशील. तिने आनंदाने सांगितलं महाराज तुमची सेवा करण्याचं माझ्या जीवनामध्ये जर भाग्य असेल तर राहील की. चाल मग घरी. आणि घरी नेलं. आता नामदेवरायाच्या घरी अगोदरच किती जण. नामदेवरायाचं कुटुंब किती लोकांचं 14 लोकांचं कुटुंब नामदेवरायांचं. नामा दामाजा नाम बापलेक राजाई गुनाई दोघी सासा सुना दामा नामाजा ना बापलेक 14 जणांचं कुटुंब. त्यामध्ये ही 15वी जनाबाई झाली. आता ती गोनाई जी होती ती गोनाई थोडीशी काय कुठून आणलं हे. अगं राहील आपल्या घरी पडेल तू काम सांगत जा. सांगितलं आई तुम्ही सांगाल ते काम करेल आणि तुम्ही जे द्याल ते खाईल. तुम्ही जे द्याल ना ते खाईल मी. तुम्ही सांगाल ते काम करेल. आणि मग महाराज जनाबाईला कामं आता कोणते 5-6 वर्षाची ती जनाबाई तिला जंगलामध्ये जाऊन शेणाच्या गोऱ्या जमा करण्याचं काम. जने रानावनामध्ये जायचं आणि त्या जे काही गौऱ्या असतात त्या गौऱ्या तू जमा करायच्या बरं. आणि जनाबाई मला सांगून हो. मग दिवसभर जंगलामध्ये जायचं. जंगलामध्ये गेल्यानंतर तिथल्या गौऱ्या जमा करायच्या आणि गौऱ्या जमा करून संध्याकाळी घरी यायचं. मिळेल ते खायचं. आणि मग तो परमात्मा त्या ठिकाणी त्या जनाबाईच्या सोबत जनाबाई अखंड भगवंताचं नाम गौरी वेचायचं विठ्ठल म्हणायचं. गौऱ्या वेचायच्या विठ्ठल म्हणायचं. गौऱ्या वेचायच्या विठ्ठल म्हणायचं. आता तिनं विठ्ठल म्हटलं का याला काही मंदिरात करमत नव्हतं. हा मंदिरातून डायरेक्ट तिच्यासोबत जंगलामध्ये. काही जणे कशी काय आठवण केली काही नाही देवा गौऱ्या वेचाव्या लागतात. आणि मग तो परमात्मा जगाचा मालक त्या जनाबाईसोबत गौऱ्या वेचण्याचं काम करत होता महाराज. कोणाला दिसायचं नाही फक्त तिलाच दिसायचा तो देव. आणि त्यामुळे जनाबाईच्या गौऱ्या काय भरपूर व्हायच्या. बाकीच्या बाया ज्या होत्या बाकीच्या ज्या महिला मंडळ होती गौऱ्या वेचणारे त्यांच्या 10-10 15-15 20-20 आणि या जनाबाईच्या 40-40 गौऱ्या. बाकीच्या बाया भांडायच्या जेने तू चोर आहेस तू आमच्या गौऱ्या चोरल्या बरं. तू चोर आहेस तू चोर आहेस. जेनी म्हणाली मी चोर आहे. अगं मी काय एकटे गौऱ्या वेचते का. माझ्यासोबत तो जगाचा नायक गौऱ्या असतो तो भगवान परमात्मा. काय खोटी बोलतोस ग. नामदेवरायाच्या घरी राहते आणि खोटी बोलते. आता बायाचं भांडण. पूर्वी बाया नळावर भांडायला लागल्यानंतर ते शेवपदर खोसला का कायची होय. तशी जनाबाई काही कमी नव्हती. जनाबाईनं सांगितलं अगं मला चोर म्हणते. तू चोर तुझी माय चोर तुझा बाप चोर. तू किचंच भांडण.
मग एक दिवस त्या मार्गाने म्हणे कबीरजी चाललेले होते. कबीरजीला ते कोणातरी सांगितलं पंढरपुरामध्ये जनाबाई नावाचे संत आहेत आणि ते त्या मार्गाने चालले. या भांडण चालू होतं. भांडून चालू असल्यानंतर जनाबाईला ते कबीर महाराज दिसले. आवाज दिला, ओ बाबा इकडे या, इकडे या. ते आले. कबीर महाराजांनी विचारलं, कोण आहेस तू? मी सांगितलं, मी पंढरपूरची जनाबाई आहे, नामदेवरायांची दाशी आहे आणि ह्या बाया म्हणतात मी यांच्या गौऱ्यात चोरल्या. आणि जनाबाईचं तर आवेश शिव्या ऐकल्या आणि त्यांना अचंबा झाला. ज्या जनाबाईचं नाव मी पंढरपुरात ऐकलं आणि ती जनाबाई इथं येऊन शिव्या देते. ती ज्या जनाबाईचं काशीमध्ये नाव ऐकलं ती जनाबाई या ठिकाणी शिव्या देते. ती जनाबाई या ठिकाणी भांडणं करते. ही कसली संत आली? मग बाबा महाराज तुम्ही आता निवाळा करा. म्हणे कसला? माझ्या गौऱ्या आणि यांच्या गौऱ्या, यांचं म्हणणं आहे मी गौऱ्या चोरते. तुम्ही काय करायचं, प्रत्येक गौरी कानाला लावायची आणि ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी नावानं येईल ते गौरी माझी आहे समजायची. मग त्या ठिकाणी त्या कबीर बाबांनी एक एक गौरी कानाला घ्यायची. कानाला लावल्यानंतर त्या गौरीतून विठ्ठल नाद यायचा, ती गौरी बाजूला ठेवायची. ज्या गौरीतून विठ्ठल नाद येत नव्हता ते बाजूला ठेवायची. अशा प्रकारे विठ्ठल नाद येणाऱ्या गौऱ्या भरपूर जमा झाल्या. कबीर महाराजांना जनाबाईचा अधिकार कळला की ज्या जनाबाईच्या सोबत भगवान परमात्मा गौऱ्या वेचण्याचं काम करतो. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. विठ्ठल विठ्ठल प्यारा. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. संत जनों की वाणी बोले हो, संत जनों की वाणी बोले रघुपति राघव राजा राम. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. 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 नारद जी का वीणा बोले श्रीमन्नारायण का नाम. नारद जी का वीणा बोले श्रीमन्नारायण नारायण. ओ नारद जी का वीणा बोले श्रीमन्नारायण का नाम. ओ संत जनों की वाणी बोले, संत जनों की वाणी बोले रघुपति राघव राजा राम. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा नाम. जनाबाई की गौरी बोले विठ्ठल विठ्ठल प्यारा. ओ विठ्ठल विठ्ठल प्यारा. ओ विठ्ठल विठ्ठल प्यारा. विठ्ठल विठ्ठल प्यारा महाराज कबीर महाराज आश्चर्यचकित झाले. माणसाचे तोंड भजनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, नाही का? भजन चालू असताना कोणाला देवाचं नाव घ्यावं वाटत नाही. त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणायच्या, गौऱ्या विठ्ठल म्हणायच्या, माणसं म्हणत नाहीत हो. त्या चोखुबरायाची हाळं विठ्ठल विठ्ठल म्हणायची. त्या वेश्येच्या घरचा, पिंगला नावाच्या वेश्येच्या घरचा पोपट राघू रामाचं नाव घ्यायचा म्हणे, पण माणसं मात्र घेत नाहीत. मग जनाबाईचं थोडं आता प्रमोशन झालं. आता जनाबाई गौऱ्या वेचण्याकरता नाही, आता जनाबाईला घरामधलं काम मिळालं, प्रमोशन झालं. मग आता घरामधले कोणतं काम करायचं? सडाक टाकायचा, समार्जन करायचं, सारवायचं. त्यानंतर 14 लोकांकरता लागणारं पीठ जनाबाईने जात्यावर दळायचं. आतापर्यंत जंगलामध्ये कामं जनाबाई करत होती, आता जनाबाई घरचे कामं करायला लागली. सकाळी उठायचं, रात्री 3 वाजता उठायचं. उठल्यानंतर पहिल्यांदा दळण दळायचं. पूर्वीच्या काली काही चक्क्या नव्हत्या, महिला मंडळीला दळण दळावं लागत होतं. आता माणसं दळण दळतात. घेतला डब्बा, कुठं निघाला? दळायला, नाही का?
पूर्वी बाया घरामध्ये दळायच्या. मग जनाबाईला दळण झाल्यानंतर 5-6 वाजेपर्यंत दळायचं. दळल्यानंतर घरामध्ये संमार्जन करायचं, सारवायचं, आदी सर्व कामं जनाबाईंना करायचं आणि पडेल ते करायचं. महाराज त्या कालावधीमध्ये जनाबाईकडून कोणतंही स्वतःकडे लक्षच राहत नव्हतं. एक दिवस भगवान परमात्मा आईसाहेबांना म्हणतात, रुक्मिणी चल आपण त्या जनाबाईला न्हाऊ घालूया. ती म्हणाली, आता हेच राहिलं काय? तुमच्यासोबत किती कामं केले, बाळणपण करण्याकरता आली, मळके घडवण्याकरता आली त्या कुंभाराच्या घरी, नाही का, गोरोबाच्या घरी. आता काय तिचं का स्नान करून घेण्याकरताही जायचं का? मी येत नाही. म्हणजे तू नको येऊ, मीच जातो. भगवान निघाले. एवढा मोठा पाण्याचा डेरा घेतला, चंद्रभागेतून पाणी आणलं, ते गरम केलं आणि गरम केल्यानंतर जनाबाईला न्हाऊ घातलं. महाराज तर गरम पाणी, थंड पाणी, वेणी घेतली, फणी घेतली, फणी गौरव घालून तिथं ते केस विंचरायला सुरुवात केली. केस विंचरत आता एवढ्या दिवसाची आंघोळ केली नव्हती, त्या डोक्यामध्ये बचबच उवा झाल्या होत्या, नाही का. तर 7-8 वर्षाची मुलगी म्हटल्यानंतर तिच्यात कोणी काढणारच नाही. कधी काही गोनाईनं घेऊन बसली नाही, कधी उवा काढल्या नाही. आता मग देवाला काळजी पडली. देवाला वाटलं माझी जना त्या युवांमुळे त्रस्त झाली असेल. देवानी एका हातानं केस धरायचे, दुसऱ्या हातानं तो फणी फिरवायची आणि फणी फिरवून जनाबाईच्या डोक्यातल्या उऊ घ्यायची. उऊ घेतल्यानंतर अशी नखावर टाकायची आणि नखावून घेऊन दुसऱ्या नखानं मारायची. एका भक्तिशास्त्रानं असा अर्थ काढला की 2च जण भाग्यवान आहेत म्हणे, देवाने स्वतःच्या नखाने मारलं. एक हिरण्यकश्यपू, देवाने त्याला नखानं मारलं, आणि एक त्या जनाबाईच्या डोक्यातल्या उवा की भगवंतानी त्याला नखाने मारलं. महाराज काय जनाबाई झाडायची, परमात्मा केर उचलण्याचं पुन्हा उचलण्याचं काम करायचे. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. भगवान परमात्मा त्या ठिकाणी. आणि मग सकाळच्या वेळेला जनाबाईला ते दळण्याचं काम असायचं. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, 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 ओव्या गाव भरतारा तो रे बा विठ्ठला, ओव्या गावो भरतारा तू ये रे बा विठ्ठला, तो रे बा विठ्ठला, ये रे बा तो विठ्ठला, रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तू ये रे बा विठ्ठला, हो ओव्या गावो कौतुक तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुक तो रे बा विठ्ठला. या प्रकारे जनाबाई गाणे म्हणायचे जात्यावर. आपल्याही बाया गाणे म्हणत असतात जात्यावर. आता जातेच बंद झाले म्हणा, तर जाते बंद झाले, ते पाटे बंद झाले, त्याची जागा घुर्र बटन दाबली का, नाही का. मिक्सर आला आता. लसण जरी पूर्वी लसण जरी करायचा असला तरी तो पाट्यावर करावा लागत होता. चटणी जरी कांडायची असली तरी ती
खलबत्त्यामध्ये कांडायची. घरामध्ये दळण जरी दळायचं असलं तरी ते जात्यावर दळलं जात होतं. आता ते सर्व बंद झालं. आता लोक स्टँडर्ड झाले ना, हेच कळत नाही लोक स्टँडर्ड झाले की स्टँडवर आले. तर महाराज पूर्वी काय दिवस असायचे. आणि मग त्या बाया जात्यावर बसल्यानंतर सकाळच्या वेळेला सुंदर अशा प्रकारचे गाणे म्हणायचे. कोणी देवाचं गाणं म्हणायचं, कोणी भावाचं गाणं म्हणायचं, नाही का. गाणं म्हणत असताना आणि महिला मंडळींना जास्तीत जास्त आठवते आपलं माहेर, आपलं भाऊ बनकी, सासर गिसर नाही आठवत गाणे म्हणताना. मग त्या बाया गाणं म्हणायला लागल्या का जात्यावरचं गाणं कुणाचं, भावाचं. काय सांगू दादा माझ्या माहेरची बडाई, माझ्या भावाच्या माडीवर सूर्यचंद्राची लढाई. आता हिच्याच भावाचं घर दिसलं त्याला. तिच्या भावाच्या घरावर जर कुत्र्यानं उडी मारली ना, ते गोत्र घर दाळकन पडते. आणि काय सांगते की चंद्र सूर्य हिच्या भावाच्या माडीवर लढाई खेळण्याकरता आले. केवढं भावावर प्रेम आहे महाराज. एक तर त्याची पुढची होती, ते म्हणे काय सांगू दादा माझ्या माहेरचा हुरूप, माझ्या भावाच्या दाराले आहे सोन्याचं कुलूप. म्हटलं ओळखीचं असताय त्या भाऊ, त्याच्यात लोखंडाचं नाही. कुठं गावाला गेला तर श्रीराम महाराजच्या घरी जाते, आहे गाव कुलूप, आणि म्हणते सोन्याचं कुलूप आहे. म्हणजे काय महिला मंडळी वर्णन करत असतात. पण जनाबाई देवाला म्हणायची, तू ये रे बा विठ्ठला. म्हणता काय तुम्ही सर्वजण, म्हणायचं काय सर्वांना, तुम्ही म्हणायचं आता. सुंदर माझे जाते फिरते बहुते, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते. जेवल्या नाही जोरात ओव्या गाऊ कौतुके तो रे बा विठ्ठला. अजून जोरात. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. मागच्या माऊल्या म्हणून नाही राहिल्या. ओव्या गाऊ ओव्या गाऊ ओव्या गाऊ ओव्या म्हणा सर्वांनी. कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते. म्हणा सर्वांनी. ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. या प्रकारे तिनं देवाला बोलवायचं. आणि त्या पंढरीनाथानं महाराज मंदिर सोडायचं आणि जनाबाईसोबत दळण दळण्याकरता यायचं. एका जनाबाईचा असा हात खुंट्यावर आणि दुसरा देवानं लावायचा. एक पाय जनाबाईचा लंबा दळण दळताना, एक अशी मांडी आणि एक असा लंबा पाय. तसा देवाचा सुद्धा एक लंबा पाय आणि दोघांनी असं. तिनं म्हणावं तू ये रे बा विठ्ठला, आणि यानंही म्हणायचं तू ये रे बा विठ्ठल. आता तिचं ठीक आहे, तिचं बरोबर आहे, ये रे बा विठ्ठला. पण हा कोण्या विठ्ठलाला बोलावत होता देव झाले, हाही म्हणायचा तिच्याबरोबर. तिच्या कारण गाणं म्हणणाऱ्याचं कसं असते, एकानं म्हटलं का त्याच्या सुरात जी ले जी लावा लागत असते. ट ले ट आणि हिंगण बेट. तसा प्रकार देवही तिला त्या जनाबाईसोबत काय भाग्य असेल महाराज, की तो भगवान परमात्मा जनाबाईच्या घरी दळण दळवला लागायचा. अशा प्रकारे ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. त्या ठिकाणी तसंच पांडवांच्या घरी सुद्धा भगवान परमात्मा सर्व कामं करायचा. त्यांच्याकडचे सर्व कामं करत होता. पुढे राज्य त्यांनी अश्वमेध यज्ञ केलेला आहे, तो भगवंतांनी पूर्ण केला. त्यानंतर भगवान परमात्माही निजधामाला निघून गेले, पांडवसुद्धा निजधामाला निघून गेले. निघून गेल्यानंतर त्यांनी आपला जो उत्तराधिकारी आहे
परीक्षित राजा, त्या परीक्षित राजाला त्या ठिकाणी सिंहासनावर बसवलं आणि स्वतः उत्तर पंथाला निघून गेले. परीक्षित राज्य सांभाळत आहे. राज्य सांभाळत असताना एक दिवस त्यांच्याकडून दोष घडला. एका जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना तहान लागली. शमीक ऋषींचं होतं. त्या ठिकाणी शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी पाणी मागितलं, त्यांनी पाणी दिलं नाही, कारण ते ध्यानस्थ होते. म्हणून यांनी एक मेलेला सर्प त्या ठिकाणी दिसला. त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये त्या राजाने टाकला आणि निघून गेले. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा शृंगी त्या ठिकाणी आला. शृंगीने सर्व घटना पाहिली. घटनाक्रमाचा विचार न करता हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला, ज्याने कोणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला तो आजपासून 7व्या दिवशी मरणार. शाप दिला. गोष्ट राजाला कळली. ती राजाला भीती, अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाली. आता मी मरणार. आणि महाराज, प्रत्येकाच्या ठिकाणी भीती कशाची आहे हो? मरणाचीच भीती आहे. प्रत्येकाला मी मरू नये असं प्रत्येकाला वाटते. मागा मरुहा बोलून सहाती. या ठिकाणी मर हा शब्द सुद्धा काही लोकांना सहन होत नाही. राजाची तीच परिस्थिती झाली. राजाला वाटलं आता मी मरणार. भीती वाटायला लागली राजाला. त्याने लगेच मंत्री बोलावले आणि सांगितलं, माझ्याकडून दोष घडला, आता मी 7 दिवसात मरणार. माझं मरण चुकवण्याकरता मला तुम्ही काहीतरी उपाय सांगा. मंत्र्यांना सांगितलं आणि मंत्र्यांनी सांगितलं, ठीक आहे. अरे बाबा, मरण चुकवण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. मरण चुकवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण जो आहे, मरावं जरी प्रत्येकाला लागत असलं तरी सुद्धा आपलं मरण चुकवण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. त्याकरता त्यांनी एक कथा सांगितली. एक प्रमती नावाचे ऋषी आहेत आणि त्या प्रमती नावाच्या ऋषीला रुरू नावाचा मुलगा आहे. त्या मुलाचं नाव काय आहे? रुरू. आणि आता काय नावं असतील देव जाणे. त्याचं नाव रुरू होतं. काय होतं? रुरू. आणि तो थोडा वयात आला. वयात आल्यानंतर त्याचं एका मुलीवर प्रेम जडलं. त्या मुलीचं नाव आहे प्रमदवरा. त्या मुलीचं नाव काय होतं? प्रमदवरा. आता पूर्वी सुंदर अशा प्रकारचे नावं असायचे. त्या नावाला सुंदर सुंदर अशा प्रकारचा अर्थ असायचा. आता नावही व्यवस्थित नाही, त्याला अर्थही नाही. काहीच्या काही नावं ठेवायला लागले लोक. बंटी, घंटी, नाही का? नावाप्रमाणे काहीतरी अर्थ तरी असलं पाहिजे. नाव असते सचिन, गावात 1 नंबरचा कुचिन, नाही का? या नावाला काय अर्थ आहे महाराज? नावाप्रमाणे माणूस असला पाहिजे. नाव गंगाबाई, 15 दिवस आंघोळ करत नाही. नाव शांताबाई, गावात भांडणं हिचेच होतात. नाव काय? शांताबाई. असे त्या नावाला काय अर्थ आहे? नावामध्ये काहीतरी अर्थ असावा. प्रमोदवरा असं तिचं नाव होतं. आणि हा डायरेक्ट आपल्या पित्याकडे गेला, प्रमोती ऋषीकडे गेला आणि सांगितलं, हे बघा बाबा, माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आता डायरेक्ट नाहीत म्हणत पोरं, असलंही कमी जास्त तर, पण हा डायरेक्ट गेला बापाजवळ, मला तिच्याशी लग्न करायचं आहे, तुम्ही जर लग्न करून देत नसाल तर मी फाशी घेऊन मरतो, नाही का? मग बापाला वाटलं नाही तरी लग्न करावंच लागते. कोणाची मुलगी आहे? सांगितलं ती सुद्धा एका ब्राह्मणाचीच मुलगी आहे. ते प्रमोती ऋषी तिच्या पित्याकडे गेले. पित्याकडे गेल्यानंतर सांगितलं की माझ्या मुलाला तुमची मुलगी आवडलेली आहे आणि लग्न करायचं आहे. त्यानेही होकार दिला. आता दोघांचं वाग्दान झालं. वाग्दान म्हणजे आपल्या भाषेत साक्षगण. साक्षगण झालं आणि साक्षगण झाल्यानंतर काय झालं, एक दिवस ती प्रमोदवरा फुलाला गेल्या असल्या कारणाने गेली आणि तिला सर्पदंश झाला आणि ती सर्पदंश झाल्यानंतर मेली, मरण पावली. ही गोष्ट या रुरूला कळली आणि रुरू महाराज रडायला लागला. माझं लग्न व्हायचंच होतं, माझी पत्नी निघून गेली, आता जोपर्यंत ही जिवंत होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी अन्न आणि पाण्याचा त्याग करतो. सर्वजण समजायला लागले, अरे बाबा, मरण प्रत्येकाला आहे, कोणी कितीही उपाशी राहिलं तरी मेलेला माणूस परत येत नसते. त्याला त्यांनी सांगितलं, येत नसते पण मी आणतो.
येत नसते, पण मी आणल्याशिवाय राहत नाही. त्याने अनुष्ठान मांडलं त्या ठिकाणी. त्याला समजायला लागले, अरे असं करू नको, असं करू नको. पण तरी तो ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही, कारण त्याचं अत्यंत प्रेम त्या स्त्रीच्या ठिकाणी आहे. महाराज, मनुष्य मोहाने ग्रस्त झाला का त्याला काहीच कळत नाही. त्याच्या ठिकाणचा मोह आहे तो, त्या रुरूच्या ठिकाणचा मोह आहे. प्रमोदपरा तिला प्रयत्न करायला लागला आणि प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी विश्ववसू नावाचा गंधर्व आला. त्याने समजावून सांगितलं, पण तरी ऐकायला तयार नाही. शेवटी तो विश्ववसू जो गंधर्व आहे तो यमलोकाकडे गेला आणि सांगितलं, जी प्रमोदवरा आहे ती प्रमोदवरा तिचं निधन झाल्यामुळे रुरू जो आहे तो ब्राह्मण पुत्र तो शोक करत आहे, तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेला धर्मराज यमधर्म त्या ठिकाणी आले. आणि सांगितलं की तू सध्या अविवाहित आहे, तू तिच्याबरोबर लग्न कर म्हणजे ती जिवंत होईल. आणि नंतर तिला जिवंत करण्याकरता त्या प्रेताबरोबर विवाह संपन्न केला आणि ती मुलगी पुन्हा जिवंत झाली. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणसाने वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एकदम मृत्यूच्या आहारी जाऊ नये. म्हणून राजा, तुम्ही सुद्धा तुम्हाला वाचण्याकरता एक काय करा, महल बांधा. 7 मजली अशा प्रकारची बिल्डिंग बांधली आणि 7व्या मजल्यावर तो राजा त्या ठिकाणी राहायला लागला. पण नाईलाज झाला, तरीही त्या ठिकाणी त्या तक्षक गेलाय आणि तक्षकाने दंश केला. दंश केल्यानंतर राजाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यामुळे राजा अधोगतीला गेले. कोण? राजा परीक्षित या ठिकाणी अधोगतीला गेलेले आहेत. अधोगतीला गेल्यानंतर परीक्षितीचा उद्धार कसा करावा याकरता जन्मेजय जे ते व्यासमुनीकडे गेले आणि व्यासमुनीला विचारलं, माझ्या पित्याचा उद्धार कशाने होईल? सांगितलं, राजा, तुझ्या पित्याचा उद्धार होण्याकरता तुला अंबा यज्ञ करावा लागेल. तू अंबा यज्ञ कर आणि देवी भागवताचं श्रवण कर. त्यानंतर मग परीक्षित त्या ठिकाणी जन्मेजय जो आहे तो जन्मेजयाने देवीच्या विषयी प्रश्न निर्माण केले. त्यावेळेला सांगायला लागले की ही जी आदिशक्ती आहे, आदिमाया आहे, भवानी आहे, ती या पूर्ण जगताची स्वामिनी आहे. तिनेच या जगतात, ती जगताचा पालन करते, संहार करते, निर्माण करणारी अशा प्रकारचे तीच आहे. आणि तिनेच ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना निर्माण केलं. तिनेच या ठिकाणी कैलास, वैकुंठ आणि ब्रह्मलोक, सत्यलोक याला निर्माण करणारी ती आहे. आणि त्या ठिकाणी स्वतःच्या मायेतून तिने ब्रह्मा विष्णू महेश या 3ही देवांची उत्पत्ती केलेली आहे. त्यांना कळलं नाही माझी उत्पत्ती कोणी केली, म्हणून एक दिव्य विमान आलं. त्या विमानामध्ये ते अंतरिक्षामध्ये फिरत राहिले. फिरता फिरता ते मणिद्वीपामध्ये आले महाराज. आणि मणिद्वीपामध्ये गेल्यानंतर काय त्या ठिकाणची शोभा होती, सुंदर अशा प्रकारची. आणि ती झोपड्यावर विराजमान असलेली जगदंबा भुवनेश्वरी त्या तिघांनीही पाहिली. आणि त्यापैकी जे विष्णू जे आहेत ते विष्णू भगवंतांनी हात जोडले आणि हात जोडून जगदंबेची स्तुती करायला लागले. हे देवी, मी तुझ्या स्वरूपाच्या परिणामाने या ठिकाणी मी घडलेलो आहे. हे माते, त्या जगतामध्ये तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नाही. हे माते, तुझ्या कार्याचा, तुझ्या औदार्याचा अंत लागणे कुणालाही कळत, तुझा अंत त्या गोष्टीत लागत नाही. हे माते, मी तुला शरण आलेलो आहे. माते, माता हो माता जगदम्बा माता, तेरी दया से कम नहीं होता. मेरी माँ कर दया, कर दया. चरणों में आ गया, चरणों में आ गया. माता हो माता, माता तेरी दया से कम नहीं होता. तेरी माँ कर दया, कर दया. चरणों में मैं आ गया, आ गया.
गया चरणों में आ गया। शक्तिशाली शेरों वाली तू अम्बे माँ गौरी काली शक्तिशाली शेरों वाली महिमा तेरी जान न पाया दास तेरे अब चरणों में आया। मेरी माँ कर दया चरणों में मैं आ गया चरणों में मैं आ गया माता हो माता जगदम्बा माता तेरी दया से कम नहीं होता। मेरी माँ कर दया चरणों में आ गया चरणों में आ गया चरणों में आ गया चरणों में आ गया। या प्रकारे भगवान विष्णू जगदंबेची स्तुती करायला लागले की हे जगदंबे तू विद्या संपन्न पुरुषाची विद्या आहेस, तू बलशाली पुरुषाचं बल आहेस, तू कीर्ती आहेस, तू कांती आहेस, तू लक्ष्मी आहेस, तू संतुष्टी आहेस, तूच मुक्त झालेल्या पुरुषाचं वैराग्य आहेस, तू गायत्री आहेस, तू प्रत्येक मंत्रामध्ये स्थित आहेस, तू अर्धमात्र आहेस, संपूर्ण जग हे तुझं आहे आणि तूच देवाच्या रक्षणाकरता वेगवेगळ्या स्वरूप धारण करून देवतांचं रक्षण करते। हे माते मी तुझ्या चरणी लीन आहो। हे कल्याणी तर तूच मला ज्ञान प्रकाश दाखव जेणेकरून माझं कल्याण होईल। भगवान विष्णू स्तुती करतात। त्यानंतर भगवान विष्णूने स्तुती केल्यानंतर पुढे ब्रह्मदेव जगदंबेची स्तुती करायला लागले। हे देवी, हे जगदंबे, हे भवानी माते, तू माऊली आहेस, तू अंशात्मक रूपातून जगताची उत्पत्ती करते आणि तूच दयाळू अंतकरणाने त्यांचं संरक्षण करते आणि पुन्हा तूच या जगताचा संहार सुद्धा करते। हे जगदंबे, वेद तुझ्यामुळे बोलतात। त्यानंतर भगवान रुद्र, भगवान शंकर सुद्धा जगदंबेची स्तुती करू लागले। हे माते, हे भवानी माते, संसार तरण्यापासून मुक्त करणारे एकमेव तू आहेस। तू अर्धनिमिष सुद्धा जे तुझं नाव घेतात त्यांना अर्धनिमिष सुद्धा दुःखामध्ये ठेवत नाही। हे तुझं सामर्थ्य आहे। हे माते, जो तुझी उपासना करतो, जो तुझी भक्ती करतो। त्यानंतर ब्रह्मदेव नारदास सांगू लागले की हे नारदा ऐका, या प्रकारे तीनही देवांनी भगवतीचं वर्णन केलेलं आहे आणि भगवतीचं वर्णन केल्यानंतर भगवतीचं त्या ठिकाणी श्रेष्ठत्व सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी जगदंबा बोलू लागली, हे तीन देवांनो, तुम्ही असे समजू नका की तुम्ही मोठे आहे म्हणून तुम्हाला निर्माण करणारे मी आहे। संपूर्ण जगताला निर्माण करणारे मी आहे। वृक्ष, वेली, फळं, फुलं, पानं
सर्वांना निर्माण करणारे मी आहेस, तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात, अशा प्रकारे जगदंबे बोलू लागली. आणि त्यांना देवी गीता त्या ठिकाणी सांगायला लागली. त्रिगुणाचं विवेचन केलं आणि त्रिगुणांचं विवेचन केल्यानंतर ती जगतमाता रज तम सत्व या तीनही गुणांच्या विषयी त्या तिघांना सांगितलं. आणि शेवटी सांगितलं की हे त्रिदेवांनो, जो माझी भक्ती करतो, जो माझं नामचिंतन करतो, मी त्याला त्याच्या अधीन आहे, मी त्याला सर्व सुख प्रदान करते, या संसार सागरातून त्याला तरुण नेते आणि माझ्या दिव्य लोकाची प्राप्ती मी तिला त्या भक्ताला करून देते. म्हणून मला सर्वात जास्त जर आवडत असतील तर ते माझे भक्त आहेत. ब्रह्मा विष्णु महेश भी तेरे आगे शीश झुकाए, सूरज चांद सितारे तुझसे उजियारा ले जाए. देवलोक के देव भी मैया तेरे ही गुण गाए, मानव करे जो तेरी वो सागर तर जाए. हे अम्बे हे माँ जगदम्बे, करना तू इतना उपकार, आए हैं तेरे चरणों में, देना हमको प्यार. मैया धरती गगन में होती है तेरी जय जयकार, मैया ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार. धरती गगन में होती है तेरी जय जयकार, मैया में होती है तेरी जय जयकार. हे अम्बे हे माँ जगदम्बे, करना तू इतना उपकार, आए हैं तेरे चरणों, देना हमको प्यार. मैया धरती गगन में होती है तेरी जय जयकार, मैया ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार. मैया धरती गगन में होती है मैया ऊंचे भवन में होती है तेरी जय जयकार, तेरी जय जयकार, मैया तेरी जय जयकार. भवानी मात की जय. व्यासजी जन्मेजयाला सांगू लागले, हे जन्मेजया लक्षात ठेव, ती परमेश्वरी या जगताचं कारण आहे. तिला महालक्ष्मी म्हणतात, तिला महाकाली म्हणतात आणि तिला महासरस्वती सुद्धा म्हणतात. ती परम दयाळू आहे, ती परम कृपाळू आहे, ती सुखदायी आहे आणि सेवा करण्याच्या योग्य आहे. ती सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पुरवणारी अशा प्रकारची जर कोण असेल तर ती जगदंबा आहे महाराज. आणि तिचं नाव कोण्याही प्रकारे घ्या तरीही ती त्याला सर्व सुख प्रदान करणारी अशा प्रकारची ही जगदंबा देवी आहे. तिचा महिमा मी तुला सांगतो, ऐका. एक सांगितलंय की एक सत्यव्रत नावाचा ब्राह्मण होता आणि त्याने नुसतं आई एवढ्या शब्दाच्या उच्चाराने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, ती जगदंबेच्या कृपेने महाराज. 9 मंत्र आहे आणि 9 मंत्रामधला जो पहिला शब्द आहे तो आहे आई. ओम ऐं लीं क्लीं चामुंडाय विच्छे, अशा प्रकारचा हा 9 मंत्र आहे. आणि त्या 9 मंत्राच्या नुसतं एका बीजाने, एका शब्दाने सुद्धा ती भगवती प्रसन्न होते आणि सर्व विद्या प्रदान करते. या करता या ठिकाणी एक इतिहास सांगितला, ऐका. एक हा जो इतिहास आहे, हा इतिहास लोमेश मुनींना जमताग्नी मुनींनी सांगितला होता, ऐका. त्या विचारलंय, ती पराशक्ती, ती जगदंबा, ती सर्व व्यापका, ती सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची असलेली ती शक्ती, आणि त्या शक्तीचा नुसतं ऐम हा शब्दाचा उच्चार केला तरी ती संपूर्ण विद्या प्रदान करते. याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगतो, ऐका. कौशल देश होता आणि या कौशल देशामध्ये एक देवदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता. देवदत्त नावाचा ब्राह्मण राहायचा. त्याला संतान नव्हतं, निपुत्रिक होता. तो लग्न झालेलं आहे
पत्नी आहे सुंदर अशा प्रकारची, पण तरी संतती नाही आणि या गोष्टीचं त्याला फार दुःख आहे महाराज. आणि तो अनेक प्रयत्न करतोय, नवस केले, डॉक्टर केले. प्रत्येकाला असं वाटतं त्याला संतती नाही, त्याला असं वाटतं की मला संतती व्हायला पाहिजे. मग त्याकरता तो काहीही करायला तयार होतो. डॉक्टरकडे लाखो रुपये गमवायला तयार होतो. कोण्या महाराजनं काही उपाय सांगितला दैवी तिकडे करायला जातो. आणखी कोणी काही अघोरी कृत्य सांगितलं ते अघोरी कृत्यसुद्धा माणसं लेकरं होण्याकरता करतातच. आता ज्याच्या प्रारब्धामध्ये लेकरं असतील, संतती असेल त्याला भेटणारच आहे, आणि ज्याच्याच प्रारब्धात नसेल त्याला कुठून भेटणार. त्याने एका मुनीकडे गेला आणि मुनीला विचारलं, महाराज मला संतती होईल असा एखादा उपाय सांगा. त्यांनी सांगितलं, असं कर, तू पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ कर. तू पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ केल्यानंतर तुला संतती होईल, यामध्ये संशय नाही. मग त्यांनी मान्य केलं, हां मला यज्ञ करायचा आहे. आणि त्याने मोठमोठे ब्राह्मण बोलावले. बृहस्पतीला त्या ठिकाणी ते यज्ञाचं पौरोहित्य करण्याचं पद त्या ठिकाणी दिलंय. कारण यज्ञ करण्याकरता पौरोहित पाहिजेत, ब्राह्मण पाहिजे. याकरता बृहस्पती आणि बृहस्पतीचा एक शिष्य होता पैल मुनी. तो पैल मुनी त्या ठिकाणी मंत्र म्हणण्याचं काम करत होता. तो सामवेद गायनामध्ये तो श्रेष्ठ होता. त्याला सामवेदाचं गायन करता येत होतं आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी यज्ञाचं मुख्य ब्राह्मण मंत्र म्हणणारा अशा प्रकारे ठरवलेलं आहे. आणि यज्ञ चालू झाला. स्वाहा ओम या अग्नये स्वाहा इदम अग्नये इदन्न मम ओम सोमाय स्वाहा इदम सोमा इदन्न मम अशा प्रकारचे मंत्र चालू झाले. आणि मंत्र चालू झाले असताना त्याला थोडी ठसक आली म्हणे. कुणाला? मंत्र म्हणणाऱ्याला. आणि मंत्र म्हणणाऱ्याला ठसक आली, त्यामुळे काय झालं, स्वरभंग झाला. मंत्राचा जे स्वर असतात, दात्त, अनुदात्त आणि उदात्त अशा प्रकारे वेदाचे स्वर आहेत. ते म्हणत असताना ते दात्त उदात्त ब्राह्मण लोक करतात ना, असे हात करतात. ओम स्वस्ति नो इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नो पूषा विश्ववेदा स्वस्ति न शाग्र अरिष्टनेमी अशा प्रकारे ते हात करतात. त्याला स्वर म्हणतात. त्यामध्ये दात्त, अनुदात्त आणि उदात्त अशा प्रकारचे 3 स्वर असतात. आणि मग ते स्वर त्याला ठसक आली, खोकल्याची ठसक आली. ठसक आल्यामुळे मंत्र म्हणण्यामध्ये स्वरभंग झाला. आणि स्वरभंग झाल्यामुळे हाही ब्राह्मण होता, याला कळलं की या ठिकाणी हा चुकलेला आहे. त्याला देवदत्ताला कळलं. महाराज, पूर्वी लोक ब्राह्मण यज्ञ करायला बोलवत असताना ज्यांना घरच्या यजमानाला सुद्धा कळत होतं हा पूजा कोणती करते. आता काय सत्यनारायण वाचला तर यजमानालाचही लक्ष नसते, नाही का. लग्नामध्ये सत्यनारायण झाला असेल ना, आहे काय लक्षात? महाराज तर लग्नातला सत्यनारायण, त्याची तर मजाच वेगळी. त्या नवरीचंही लक्ष नसते सत्यनारायण, आता नवरदेवाचंही लक्ष नसते सत्यनारायण. बामण येते, तारा कलावती आली, लीलावती नावाची कन्या झाली. हे दोघं जण एकमेकाच्या इकडे पाहतात, नाही का. असं यांचा सत्यनारायण. अरे, देवाची पूजा करत असताना, देवाची क्रिया करत असताना त्या पूजेमध्ये लक्ष असावं. ब्राह्मण म्हणते फूल वा, हा घेते अक्षदान त्याच्या डोक्यावर टाकते. ही परिस्थिती आहे लग्नामधल्या सत्यनारायणाची. काय कळणार आम्हाला? कळूनच घेतलं नाही आम्ही पूजा कशी असते. आम्ही आमचा धर्म कळूनच घेतला नाही. हे आमची सर्वात मोठी शोकांतिका आमच्या धर्माची हे आहे की आम्ही अजूनपर्यंत आमच्या धर्माला चांगल्या प्रकारे समजवून घेतलेलं नाही. पूर्वीपासून हीच बोंब आहे आपली. आपल्याला देव कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला ग्रंथ कळत नाही, आपल्याला शास्त्र कळत नाही. महाराज, काही विशिष्ट धर्माचे लोक आहेत, त्यांना त्यांचं सर्वच कळतं आणि ते त्यांच्या नियमानं वागतात. त्या मुस्लिम समाजामध्ये, धर्मामध्ये 5 वेळा नमाज अदा करावी लागते, ते करतातच. कितीही असं काम असलं आणि नसल शक्य झालं, भरपूर कामं आहे, तर 1 दिवस स्पेशल नमाजीसाठी ठेवतात, शुक्रवार. त्या दिवशी कोणीच कामाला जात नाही.
किती गरीबातला गरीब असला, खाण्याची जरी सोय नसली तरी तो शुक्रवारी कामाला जात नाही, कारण त्यांचं त्यांच्या धर्माच्या ठिकाणी काय आहे, प्रेम आहे. आणि आम्ही आमचा धर्म कळूनच घेत नाही. कधी ज्ञानेश्वरी नाही, कधी गाथा नाही. आता एवढं मोठं गाव, गाथेला किती बाया बसल्या, माणसं तर नाहीतच. बरं माणसं तर सर्वच्या सर्व कुठं गेले. हा एक माणूस आहे, म्हणजे पहा बरं किती भाग्य आहे या गावाचं. एक माणूस गाथा पारायणाला आणि 25-30 महिला मंडळी आहेत. अरे आम्हाला कधी कधी आमच्या धर्माच्या विषयी प्रेम निर्माण होईल, कधी कळेल आम्हाला धर्म आमचा. ज्या धर्माकरता मोठमोठ्या शूरवीरांनी आपल्या देहाची आहुती दिली, तो धर्म आमच्यापर्यंत सोपवला आणि आम्ही मात्र त्या धर्माला या ठिकाणी मातीत घालायला निघालो. हो, मातीत घालायला निघालो. ज्या त्या गुरु गोविंद सिंग यांनी स्वतःच्या धर्माकरता काय किती प्रयत्न केला. त्यांचा छोटासा अगदी मुलगा, 4-5 वर्षाचा मुलगा, त्याला धर्म परिवर्तन करायला सांगितलं, तो मरायला तयार झाला, पण त्यांनी धर्माचं परिवर्तन केलं नाही. ही आहे धर्मनिष्ठा. जागो अपने धर्म को जगावो, जगाओ, जागो अपने धर्म को जगावो, जगाओ, जागो अपने धर्म को जगावो, जगाओ, जागो अपने धर्म को जगावो, जागो अपने धर्म को जगाओ, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. हे चरित्र जाएगा फिर देश रोएगा, वो चरित्र जाएगा फिर देश रोएगा. जागो अपने धर्म को जगाओ, वो जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, वो जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. धर्म के वास्ते ही रावण को मारा था, धर्म के खातिर कहीं दैत्य को संहारा था, धर्म के खातिर कहीं दैत्य को संहारा था, धर्म के खातिर तो रावण को मारा था, धर्म के खातिर कहीं दैत्य को संहारा था. धर्म ना जाए विभीषण ने ये पुकारा था, धर्म ना जाए विभीषण ने ये पुकारा था. धर्म के खातिर सतियों ने प्राण छोड़ा था. अरे जागो अपने धर्म को जगावो, हो जगावो, जागो अपने धर्म को जगावो, हो जगावो, जागो अपने धर्म को जगाओ. चरित्र जाएगा फिर देश रोएगा, चरित्र जाएगा फिर देश रोएगा. जागो अपने धर्म को जगावो, ओ जगाओ, जागो अपने धर्म को जगावो, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ, जगाओ, जागो अपने धर्म को जगाओ. ज्या धर्माकरता किती लोकांनी आपल्या देहाचा त्याग केलाय, कितीतरी हुतात्म्यांनी आपल्या. महाराज जगायचं असेल, मरायचं असेल तर 2 कार्यकर्ता मरावं, नाही तर मरूच नाही माणसानं. एक तर धर्माकरता मरावं, नाहीतर देशाकरता मरावं. नाही तर मग तसं मरून काय उपयोग आहे. लोक म्हणतात उभे उभे मेला. काय केलं उभे उभे मरून? मेला नसता तर परवडलं असतं. 2 गोष्टी करता मरावं माणसाने. एक तर देशाकरता मरावं, देशाकरता. महाराज देशाकरता कितीतरी हुतात्म्यांनी आपला देह समर्पित केला, खरंच मोक्षाला गेले ते. आणि एक तर धर्माकरता मरावं, धर्माकरता मरणारी सुद्धा कितीतरी शूरवीर आहेत. त्यामध्ये सर्वात प्रामुख्यानं जे नाव घेतलं जाते ते छत्रपती संभाजी महाराजांचं. महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या त्याच्या ज्या वेळेला त्या औरंगजेबाच्या सैन्याने संभाजीराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना त्या औरंगजेबाच्या समोर उभं केलं, औरंग्याच्या समोर उभं केलं. त्या 2 ऑप्शन होते. एक तर धर्म स्वीकार, एक तर इस्लाम, नाही तर मरण.
एक तर तू इस्लाम धर्मामध्ये परिवर्तित हो, नाहीतर मग मरायला तयार हो महाराज. दोन, मग कोणतं महाराज आपल्या समोर मरण दिसून राहिलं आणि मरण दिसत असताना जगण्याची एक आशा आहे की आपण धर्म परिवर्तन करावं. आपण काय केलं असतं त्या ठिकाणी? काय केलं? लगेच म्हटलं असतं मेल्यापेक्षा जगलेलं बरं, जाऊ की मुसलमान धर्मात, काय होणार आहे. पण आमच्या राजांनी स्वतःच्या देहाची बाजी लावली महाराज. छावा चित्रपट पाहिला असेल तुम्ही? पाहिलं काय? नसेल पाहिला तर एकदा पाहून घ्या, आपल्याला आपल्या धर्माची निष्ठा कळेल त्या माध्यमातून. महाराज जाऊ गेले 200-300 रुपये.